बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करतोय। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद द्यावं असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, महत्त्वाचं म्हणजे काल अमित शहा यांच्या निवासस्थानी 5 जे प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, त्यानंतर अजित पवार आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आणि अमित शहाच्या उपस्थितीत बैठक झाली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की भारतीय जनता पक्षाचा जो मुख्यमंत्री आहे त्याचा नावाचा निर्णय हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहे। आज या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। पण आता एक त्या संदर्भातली माहिती पुढे आलेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं एक सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला। त्यांनी म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाचे जो वरिष्ठ नेता असेल त्यालाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद द्यावं। याचा अर्थ काय असा होतो की आता अजूनही नावाचा जो स्पष्टता आहे ती अजूनही करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आज या संदर्भात काय माहिती पुढे येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। खरं याकडे लक्ष असेल। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा तसा मानला जाऊ शकतो। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये तरुण आमदारांची लॉटरी लागणार आहे। मंत्रिमंडळामध्ये 50 पेक्षा कमी वय असलेल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांना बॅक सीटवर बसण्याची वेळ येणार असल्याचं देखील चित्र समोर आलंय। तरुण आमदारांची होणार चांदी, काही ज्येष्ठांची यंदा हुकणार संधी। महायुतीच्या मंत्रिमंडळात तरुण चेहऱ्यांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळात 50 पेक्षा कमी वय असलेल्या मंत्र्यांची संख्या अधिक असणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांची मंत्रिमंडळातली संधी हुकणार आहे। पर्यायाने ज्येष्ठांना मागच्या सीटवर बसण्याची वेळ आली आहे। मंत्रिमंडळात 22 ते 24 मंत्री हे 50 वर्षापेक्षा कमी वय असलेले असतील असा होरा आहे। आमच्या पक्षामध्ये मागायची पद्धत नाही। आमचा पक्ष बारकाईनं कार्यकर्त्याचं, नेत्याचं निरीक्षण करत असतो आणि त्याच्या योग्य नेतेनुसार, गरजेनुसार, क्षमतेनुसार त्या ठिकाणी जबाबदारी देत असतो आणि पक्षाला योग्य वाटेल तो पक्ष निर्णय घेत असतो। विधानसभा निवडणुकीत भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्यात। त्या खालोखाल शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं 57 जागा मिळवल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले। या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वाट्याला 25 मंत्रिपदं, शिंदेंच्या शिवसेनेला 10 मंत्रिपदं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 मंत्रिपदं मिळणार असं बोललं जात आहे। त्यामध्ये भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेलीच आहे। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतले वरिष्ठ नेते पसंती देत आहेत। महायुती सरकारचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन हेही मंत्री होऊ शकतात। कोकणात भाजपला यश मिळवून देणाऱ्या रवींद्र चव्हाणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती जैन समाजाच्या दृष्टिकोनातून मंगलप्रभात लोढा, प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांनी निवडणुकीत चांगलं यश दिलं ते चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत। सहकाराची जाण असलेले राधाकृष्ण विखे पाटील, याशिवाय पंकजा मुंडे, आशिष शेलार, गणेश नाईक, नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर यांचीही नावं चर्चेत आहेत। तरुण मंत्रिमंडळ ठेवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।